असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। याच्यामध्ये पहा, अमरावती जिल्ह्यामध्ये तर मी अमरावती शहराचा अध्यक्ष आहे ना, की प्रॉपर अमरावतीमध्ये सुद्धा फार मतं जी मिळायला पाहिजे ती मतं मिळाली नाही. आणि भारतीय जनता पार्टीची आपण नवनीत राणा या नात्याने आपण त्यांना उभं केलं होतं. आणि माझी असं मला वाटतं की मी अध्यक्ष या नात्यानं मला वाटतं की माझी जबाबदारी आहे, की जबाबदारी या नात्यानं मी नैतिक जबाबदारी समजून की माझा पदाचा मी राजीनामा देतो आहे जिल्हा अध्यक्षाचा, असं मी ठरवून घेतलं. आता याच्यामध्ये मला खूप आमचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, खूप लोकांनी फोन केला, माझे सिनियर अमरावतीमधले नेते आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोन केला की तुम्ही असं करू नका. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। परंतु मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी पक्षाला मध्ये काम करत असताना महत्त्वाचा पक्ष आणि देशातला मोठा पक्ष, महाराष्ट्रातला मोठा पक्ष जर आपण पाहिला तर आपली एक जबाबदारी समजून दुसऱ्याने सुद्धा काम करून पाहावं, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या काळात महानगरपालिका, नगरपालिका आहेत, लोकसभा, विधानसभा आहे, अशा अनेक निवडणुका आहेत. याच्यामध्ये कदाचित एखाद्या माणसाला चांगलं काम करता येईल या अपेक्षेने मी असं ठरवलं आहे की मी माझी जबाबदारी समजून याच्यामध्ये मी हा पदाचा राजीनामा देतो आहे. तो काय वाटते तुमच्या लोकसभेत जो पराजय झाला, काय याला नेमकं कारण असावं? याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची जेवढी मतं आहेत तेवढी मतं पूर्णतः मिळालेली आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे. याच्यामध्ये आज अमरावती शहरामध्ये पाहिलं तर मुस्लिम मतं फार मोठ्या प्रमाणात 1.25 लाखाची मतं मुस्लिम समाजाची आहे. जवळपास 90,000ची जी मतं आहेत ती दलित समाजाची आहे. दोन मतांची टोटल जर मारली आणि यातलं 70% जर काढलं तर जवळपास 1.5 लाख मतं ही साधारणतः काँग्रेसला मिळालेली आहे. आणि जी उरलेली मतं ती भारतीय जनता पार्टीची पूर्ण मिळालेली आहे. आता बडनेरा म्हटलं, अमरावती म्हटलं तर याच्यामध्ये बडनेरामध्ये लीड आहे, 25,000चा लीड आहे. आणि अमरावती जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर तिवसामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली नाही, अचलपूरमध्ये मिळाली नाही. आम्हाला असं वाटत होतं की दर्यापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मतं मिळेल, पण तिथेसुद्धा आम्ही मागे राहिलो. मेळघाट आणि आपलं बडनेरा याच्यामध्येच आम्ही फक्त लीडमध्ये राहिलो. इतर आमच्या 6 मतदारसंघामध्ये आम्ही मागे राहिलो. त्यामुळे असं वाटते की आमची जी मतं आहे स्पेशली की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीची स्पेसिफिक मतं आहे ती मिळाली. मागच्या वर्षी जर आपण तुलनात्मक जर पाहिलं तर मागच्या वर्षीच्या मानाने यावर्षी मतं भारतीय जनता पार्टीची वाढलेली दिसतात आणि मिळालेली दिसतात. आता मागच्या वेळेस नवनीत राणा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या याच्यातून उभी होती, त्यामुळे तेव्हा त्याला राष्ट्रीय काँग्रेसची असल्यामुळे त्यामध्ये मुस्लिम आणि दलित समाज आणि इतर समाजाची मतं आहे जी काँग्रेस माइंडची मतं आहे ती त्यांना मिळाली होती. मागच्या वेळेसच्या लोकसभेमध्ये आनंदराव अडसूळ जर पाहिलं तर आनंदराव अडसूळांनासुद्धा हीच मतं किंवा यापेक्षा जास्त मतं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आली होती. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची पूर्ण मतं मिळालेली आहे. व्यक्तिशः त्यांचा काहीतरी मला असं वाटतं की अनेक लोकांमध्ये काहीतरी जो काही त्याचा संबंध असेल, जो काही त्यांचा अंतरमधला जो काही विषय असेल, त्यामुळे अनुषंगाने असं वाटतं की एक 10,000-20,000ची सूट मिळाली आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी सीट गेली असं आम्हाला वाटते. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।